नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। सो मंडळी, आज आपण चाललेलो आहोत ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील गोरखगडाला भेट देण्यासाठी। सो मंडळी, आता आपण आहोत गोरखगडाच्या पायथ्याला असणाऱ्या देहरी या गावामध्ये। पाठीमागं बघू शकता तुम्ही गोरखगडाचा प्रवेशद्वार आहे आणि आतमध्ये एक सुंदर असं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे। त्याचं दर्शन घेऊन आपण गोरखगडाकडे प्रवेश करूया। साधारणतः आता वाजलेत ओंकार 2:30 वाजलेत ना, साधारणतः 3 वाजलेत। आता आम्ही गोरखगडाच्या वरती चढणार आहे आणि तिथं स्टे करणार आहे। त्याच्यानंतर मग पुढचा प्लॅन आम्ही करणार आहे। सो चला, पहिलं आपण आतमध्ये मंदिरामध्ये दर्शन घेऊ आणि मग गोरखगडाकडे कूच करूया। गोरखगडाकडे जात असताना आपल्याला हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर लागतं। पाठीमागं बघू शकता प्रशस्त असं इथं प्रांगण आहे आणि समोरच आपल्याला सन्मुख नंदी बघायला भेटतो आणि खाली कासव आहेत। मंदिराच्या आहे ना उजव्या बाजूने गोरखगडाकडे जाण्याचा मार्ग आहे। तर पाठीमागं बघू शकता, तुम्हाला मी दाखवतो। तर समोर बघू शकता ना, असं एक जाण्याचा मार्ग नाही, गडाकडे जाण्याचा मार्ग असं लिहिलेलं आहे। तर इथनं हा मार्ग गोरखगडाकडे जातो। सो पाठीमागं बघू शकता हा पायरी मार्ग चालू होतो। या पायरी मार्गाने आपल्याला गोरखगडाकडे जायचं आहे। तर मंडळी, मंदिराच्या मागच्या बाजूला वळसा करून आपण गोरखगडाकडे निघालो ना की असं आपल्याला जंगल पॅच लागतो। थोडासा चढ, थोडासा उतार, आजूबाजूला गर्द झाडी, दोन्ही बाजूला कारवीची झाडं, थोडंसं ऊन, थोडीशी सावली, या सर्वांचा अनुभव घेत आम्ही गोरखगडाकडे निघालो आहे। आपल्या मागे बघू शकता ना, पूर्ण असं पांढरं झाड आहे। नक्की कशाचं ते माहिती नाही आहे। पूर्ण पांढरं शुभ्र असं झाड आहे आणि त्याचं पानं देखील जळलेली आहेत। पाठीमागं बघू शकता ना, पूर्ण असं गोरखगडाकडे जाताना ना एक सुंदर अशी व्यवस्था आपल्याला केलेली बघायला मिळते। पाठीमागं बघू शकता ना, हा असं सुंदर असा डस्टबिन आहे इथं कचरा टाकण्यासाठी। सो मंडळी, जेव्हा कोणी तुम्ही जे काही कचरा घेऊन असाल ना गाड्यावरनं किंवा खालनं, जो काही कचरा घेऊन असाल ना, प्लास्टिकचे बॉटल असेल किंवा रॅपर्स असेल, चॉकलेटचे किंवा चिप्सचे रॅपर्स असेल, ते सगळे या डस्टबिनमध्ये टाका। पूर्ण तीव्र चढाव आहे मित्रांनो। पाठीमागं बघू शकता ना, हा उतार आहे आणि या साईडला पूर्ण असा चढ आहे मित्रांनो। पूर्ण आम्ही दमून गेलो मित्रांनो। जबरदस्त एक्सपिरियन्स आहे मित्रांनो। तर मंडळी, सह्याद्रीमध्ये फिरत असताना ना आपल्याला अनेक असे भटके भेटत असतात। सो मंडळी बघू शकता ना, ही गोरखगडावरती सकाळी 11:30 वाजता आली होती। मस्त वरती जाऊन त्यांनी माथेवर जाऊन मस्त आपलं आराम केला आणि आता कम से कम 1-4:45 झालेत आणि गड उतार झालेत, आरामश्रीमध्ये चाललेत। तर यांची आपण ओळख करून घेऊया। तर मित्र, तुझं नाव काय? माझं विक्रम गायकवाड, अक्षय उबाय, निशांत गायकवाड, संकेत उबाले, रोहित ससाने। सर्व आहे ना आपले बदलापूरचे मित्र आहे सगळे। तर गाव कुठलं मित्रा? जांभूळगाववरून आलेत। सर आतापर्यंत किती ट्रेक केलं भाऊ तुम्ही? आम्ही पहिलाच ट्रॅक आहे, आम्ही स्टार्ट केला आता। हा का? अवघड, सगळ्यात अवघड, चॅलेंजिंग होतं ना। सर्वात प्रथम प्रॉपर शूज कॅरी केले पाहिजे की जेणेकरून की तुम्हाला ट्रॅकिंग करताना काही अडचणी नाही येणार। त्यानंतर तुमची प्रॉपर ट्रॅक पॅन्ट आणि वरती तुम्हाला झिपर असतं पाहिजे की आपण जंगलातून प्रवास करतो तर काही झाडे वगैरे असतात तर ते तुम्हाला हाताला लागणार नाही।
त्यानंतर तुम्ही खाण्याच्या वस्तू, पाणी, सर्वात जास्त पाणी तुम्ही जेवढं कॅरी करणार तेवढं तुम्हाला चांगलं राहणार. आणि बाकी तर तुम्हाला रस्त्यामध्ये मित्र तर मिळणारच, ते तुम्हाला हेल्प करतातच. 2 तास झाला आम्ही ट्रेक करतोय, म्हणजे बसत व्हिडिओ काढत येतो, त्याच्यामुळे टाईम झाला आहे. आणि आम्ही अशा एका पॉईंटला येऊन थांबलो आहे ना, तर इथं काही ट्रेकर्स मंडळी आहे ना, इथं कॅम्पिंग करत असेल. म्हणजे इथं पाठीमागं बघू शकता ना, चुला पेटवलेला आहे आणि इथं असं सुंदर असं बेंच आहे बसण्यासाठी. आणि सो पाठीमागं बघू शकता ना, इकडे सिद्धगड दिसते आणि इकडं कुठला म्हणलं ओंकार, ही भीमाशंकर डोंगररांग दिसते आपल्याला पूर्ण. आणि तुम्ही या साईडला जर आले तर समोर आपलं डेस्टिनेशन दिसतं आपल्याला, गोरखगड. हा समोर दिसतं आपला तो गोरखगड. सो आपण इथंच टाकलं असतं टेंट, पण आपल्याकडे पाणी नाही आहे ना, त्याच्यामुळे आपण आता तिथं वरती जाऊन मध्यभागी जाऊन गुहेमध्ये जाऊन आपण टेंट टाकणार आहे. आणि बघू तिथं गेल्यानंतर माकडं बिकडं आहेत का नाही, स्वतःची काळजी घेत तिथं आपण व्यवस्थित स्टे करूया. गड आपण फिरत असताना कधी कधी आपली चूक होते, आपण व्हिडिओ बघून गडाकडे जात असतो. तर पाठीमागे हे झाड जे पडलेलं दिसतंय ना, की समजायचं की आपण बरोबर गोरखगडाकडे चाललेलो आहे. तर फायनली मंडळी आता आपण येऊन पोचलो गाड्याच्या पायथ्याला, म्हणजे पहिल्या टप्प्याजवळ. आणि गाड्याच्या पायथ्याला आलेलं आहे ना, आपल्याला आहे ना एक शिवपिंड बघायला भेटते. सो पाठीमागे बघू शकता एक शिवपिंड आहे. या बाजूला जर आपण बघितलं ना, तर काही पादुका आहेत आणि तिकडे यज्ञकुंड आहे. सो तुम्हाला मी दाखवतो, तो समोर बघू शकता, हे काही पादुका आहेत. आणि ह्या बाजूला जर बघितलं आपण तर इथे एक शिवपिंड आहे. आणि ह्या बाजूला जर बघितलं तर यज्ञकुंड आहे. आणि समोरच्या बाजूला जर बघितलं इथं एक मंदिर आहे. आणि इथं समोर लिहिलं की स्त्रियांना प्रवेश नाही आहे. समोर बघू शकता सुंदर अशी मूर्ती मित्रांनो. आणि ह्या बाजूला तुम्ही बघितलं इथं देखील पिंड आहेत आणि काही इकडे देव आहेत. आणि इकडे पण बघू शकता पिंड आहे. तर मंडळी आपल्या मागे बघू शकता ना, आपण गडाच्या पायथ्याला आहे आणि इथनं मार्ग चालू होतो, जो मुख्य मार्ग चालू होतो तो इथनं होतो. तर गड चढत असताना गडाची थोडीशी माहिती तुम्हाला मी सांगतो. गोरखगड हे गडाला नाव कसे का पडले, तर नाथपंथी यातील गोरखनाथ यांच्या समाधीचे स्थान म्हणून या गडाला गोरखगड असे म्हणले जाते. तर मंडळी आपण बघू शकतो ना, समोर आपल्याला काही ना दगडांचे अवशेष दिसतात. म्हणजे इथं दरवाजा असू शकतो, मेन दरवाजा. त्याचे काहीच औषध आहे ना आपल्याला इथं बघायला भेटतात. आणि पूर्ण झाडाची जी मुळे आहेत ना, ती पूर्ण त्याच्यामध्ये पसरलेली आहेत. आणि याच्या बाजूनच एक वाट आहे, ती आपल्या गोरखगडाकडे घेऊन जाणार आहे. सो चला. तर मंडळी शिवमंदिरापासून थोडंसं पुढे चालत आल्यानंतर बघू शकता आपल्याला असं दगडींचा पायरी मार्ग लागतो. समजायचं की आपण पहिल्या टप्प्यावरती आहोत. आणि वरती गेल्यानंतर आता आपल्याला थोडंसं रॉक पॅच लागेल. आणि थोडंसं म्हणजे दुसऱ्या टप्प्यावरती म्हणजे सातवन कालातील जिथं गुहा आहे तिथे जाऊन आपण स्टे करणार, तिथं कॅम्पिंग करणार आहे. सो चला आता कम से कम एक अर्धा तास आपल्या तिथे जाण्यासाठी लागू शकतो. सो पटापट आपण आपली ट्रेकिंग चालू करूया.
आता आपण येऊन पोहोचले गोरागडाच्या मुख्य दरवाजाजवळ. पाठीमागं बघू शकता ना, हा लाकडी सागवानाचा दरवाजा आहे ना, अलीकडच्या काळामध्ये सह्याद्री प्रतिष्ठा हिंदुस्थानच्या मुलांनी बसवलेला आहे. पाठीमागं बघू शकता हा दरवाजा आहे, तुम्हाला मी नीट दाखवतो. तर हा बघू शकता तुम्ही, सुंदर असा दरवाजा आहे आणि त्याला पेंट व्यवस्थित करून ठेवलेला आहे. शिव सकाळ मंडळी, पाठीमागं बघू शकता रामचंद्र गड आहे. हा गड नाही, एक पिनेकल आहे. पाठीमागं बघू शकता की सूर्योदय होण्याची वेळ झाली आहे. आणि तुम्हाला सांगतो की आम्ही गोरगडावरती कुठे थांबलो होतो. तर हे सातवन काळातील ज्या गुहा आहेत ना, त्या गुहेमध्ये आम्ही थांबलो होतो. आणि काही मला वाटतं एक 6-7 वाजता काही कर्नाटकची पोरं आली होती, त्यांनी देखील इथं टेंट टाकला होता. हे त्यांचे 2 टेंट आहे आणि हा आमचा एक टेंट आहे. तर बघू शकता रात्री कम से कम आहे ना, आमचे 2 मित्र येणार होते, त्याला ना 11:30 वाजले होते. तर बाहेर घेताना तुमची ओळख करून मी देतो. आणि कम से कम या गोव्यामध्ये आहे ना 50 ते 55 जण राहू शकतात, एवढी या गोव्याची कॅपॅसिटी आहे. आणि या बाजूला ओमकार चहा बनवते, सकाळचा चहा. आणि मस्त असं वातावरण झालंय मित्रांनो, बघू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला मी रात्री म्हणलं होतं की 2 मित्र आपले येणार होते. त्यांना कम से कम एक 11 वाजले होते आणि अंधारामध्ये पूर्ण आले होते टॉर्चवरती. त्यामुळे आम्हाला भीती वाटत होती की नाही का, की नीट येतात का नाही काय माहिती. कारण 2-3 ठिकाणी रॉक पॅच एवढे अवघड आहेत ना, इथून हाताचा आणि पायांचा म्हणजे आधार घेऊन पूर्ण गड चढायला लागतो. सो तुम्ही बघू शकता पाठीमागं आहे आपला मित्र दाद्या मारणे आणि समोर आपला विशाल आहे. 1-2 ट्रेकला आहे आपल्या संगती आलेलं आहे. आता इथनं पुढचं ट्रेक बरोबर संगती करू आपण, नाही का. तर मंडळी आहे ना, या गाड्यावरती कम से कम आहे ना 14 ते 15 पाण्याच्या टाकी आहेत. आपण त्या सर्व बघू. इथे देखील तुम्ही बघू शकता एक पाण्याची टाकी आहे. आणि नीट खाली रस्ता बघत बघत आहे ना आम्ही चाललो आहे. आणि इथं काही मंडळी ना रॉक क्लाइम्बिंगसाठी आलेले आहेत मित्रांनो, बघू शकता. काही वयस्कर मंडळी देखील आहे. मित्रांनो, या ठिकाणी देखील ना एक पाण्याची टाकी तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवतो. हे देखील एक पाण्याचं टाक आहे. पुढं पूर्ण संचाची एक, पुढे एक दुसरी आहे आणि पुढे एक तिसरी आहे पाण्याची टाकी.
या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी नाही आहे, पण इथं स्वच्छ पाणी दिसते, हे देखील आपण वापरू शकतो. पण काय आहे ना, गडावरती आपण ज्यावेळेस येतो ना, पाणी थोडंसं प्युरिफाय करून घ्यावं लागेल. म्हणजे आपण रुमाल वगैरे आणलं असेल किंवा आपण पाण्यामध्ये जे औषध वापरतो ना, ते सुद्धा आपण वापरू शकतो. पाठीमागं बघू शकता, वरचं कातळ गाडा आहे पाठीमागं बघू शकता. आणि पाठीमागं आपल्याला सूर्यनारायण दर्शन दिलेलं आहे मित्रांनो. सो बघू शकता आता पुढं गोव्याच्या पुढं आलं ना की असेल आपल्याला आहे ना लोखंडी शिडी लागते. या शिडीनं आपल्याला वरती जायचं आहे. आणि काही गाडी ट्रेकर्स आहेत ना, ते ॲडव्हेंचर करायसाठी आलेले, म्हणजे रॉक क्लाइम्बिंग करणारे. वरती विशाल गेलाय, वरती पण काही कातळात खोदलेलं आहे ना, 90 डिग्रीच्या पायऱ्या आहेत, तुम्ही बघू शकता. पूर्ण असा कातळ गाडा आणि वरती टॉप आहे. माय गॉड, इथं तर लय खतरनाक आहे, बघू शकता. खतरनाक. इकडे देखील तुम्ही बघू शकता, अशा दगडींच्या पायऱ्या आहेत, दम लागतोय. ओमकार कसं वाटतंय? व्यवस्थित यार आहे. थोडं थोडं असं आहे ना, मध्ये मध्ये खांबून आहेत पकडण्यासाठी, त्याचा आधार घेत आपल्या वरती चढायचंय. आमच्यात एक पार्टनर म्हणतो अजून पायऱ्यात का, अजून पायऱ्यात का. तो खूप धावलाय, त्या ट्रेकिंगची सवय लागली. गडावरती जाऊन संवर्धनाची कामं भरपूर केल्यात. 6-7 महिन्याचा गॅप पडलाय आणि त्याला आता जाणवायला लागलं की आपण फिटनेसमध्ये नाही आहे. बरोबर ना दाद्या? आणि नक्कीच हा व्हिडिओ त्याच्या घरच्यांना मी दाखवणार आहे, त्याच्या फिटनेसवरती लक्ष द्यायला सांगणार आहे. खतरनाक. अजून पण वरती पायऱ्या आहेत मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही मित्रांनो. या साईडला देखील अजून पायऱ्या आहेत, वरती चढून जायचं आपल्याला. वरती चढत असताना ना पायावरती असं जोर नाही द्यायचा, त्याच्यामुळे तेव्हा लोड येतील. पूर्ण बॉडी थोडीशी पुढे झुकून थोडा हातांचा आणि पायांचा आधार घेत वरती चढायचा आपल्याला. इथं मग त्याचा खांबण्या नाही आहेत. आता घाबरलोय मी पूर्ण चढायला. आणि हा बघा खाली ओमकार पूर्ण दमलाय. तर हे खतरनाक झाले राव. थरावर काय असतं मित्रांनो, थरार तो बघा. पायऱ्या संपत नाहीये, पूर्ण दम लागलाय. पाणी कॅरी केले आम्ही. फायनली म्हणजे आपण पोहोचलोय. तर म्हणजे आता आपण पोहोचलोय गडाच्या टॉपवरती. आणि आलेलं आहे ना आपल्याला बघा भेटतं, इथं बाजूला आहे ना या साईडला शिवपिंड आहे, बाजूला एक शिवमंदिर आहे, पाठीमागं एक आहे ना आपला नंदी पाहायला भेटतो.
मंडळी आता आपण आहोत गोरगडच्या पायथ्याला. तर मंडळी आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबवते. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्त शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन कोणी असेल ना तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.